गुड आफ्टरनून. कसे आहेत तुम्ही? आय एफ तुम्ही सगळ्यात आता आलेलो आहे आम्ही मुंबईला. म्हणजे मुंबईमध्ये प्रॉपर आहे. तर आता जायचं मरीन ड्राईव्हला. इकडे बघू शकता टू व्हीलरवर आलेलं आहे. येत आहे तर 500 रुपये संपलेले आहेत. म्हणजे आपले पोलीस साहेब त्यांना द्यायला लागतात ना. इकडे समोर पण आहेत. काय करणार, परिस्थिती अशी आहे की कोणता रस्ता कुठे काय समजत नाही. बसलो. एक्स्ट्रा 100 रुपये गेले त्याचं आम्हाला दुःख आहे. 400 गेले ते जाऊ दे, त्याच्याकडे सुट्टे नव्हते ना, त्यामुळे ते 100 रुपये एक्स्ट्रा गेले आमचे. तर बघूया पुढे अजून आम्ही पोचलो पण नाही. रस्ता तर माहीत नाही. आपला आयफोनमध्ये पण डायरेक्ट 4 व्हीलरचा रस्ता दाखवतो. म्हणून त्याच्यामुळे थोडं आमचं बाय मिस्टेक झालं आणि 2 वेळा फाईन म्हणजे कॅश दिली त्यांना खालून घेतले त्यांनी. मग आम्हाला समजून मराठी माणूस आहे, चांगली घेतल्याला थांबलेलं आहे. सिग्नल एवढं लागलं की काय बोलू नाही शकत. जिथं 1-2 मिनिट पुढे रस्ता गेलो सिग्नल लागला, तिथं थांबायचं 2-3 मिनटं. आता इथं थांबायला लागेल. इथं मागे थांबलो, अजून इथे येऊन पुढे थांबलो. रस्ता गाड्याच संपत नाही. सिग्नल संपतात पण गाड्या नाही संपत. सगळ्या तुम्ही सीमा बघू शकता इकडे. आणि यो इकडे बघू शकता तुम्ही अंबानीचा घर. यो इकडं मधला अंबानीचा आहे आणि यो लोढा बिल्डरचा आहे. म्हणजे मोठी बिल्डिंग आहे. सिग्नल लागला. सो काय तुम्ही इकडे बघू शकता मुकेश दाचं घर. समाधान समजा मुकेश दा समजा तुमचं मुकेश दा घर बघ. जवळ किती असेल माल्याचा बघू शकता. मुकेश दा काही दिसे नाही. त्याने जरा बोलवले, बोलतो पाकिट दा. आता कसं इलेक्शन आलेत ना, बोलता आपल्याला वोटिंग करा. बोलतं ठीक आहे चालेल, बोलू येतो बोलू. त्यामुळे आम्हाला बोलवले घरी. जरा आता फोन करायला लागेल एखादा, बोलू येतो तुझ्या घरी. खाली बोलू चालेल. पाकिट दे आता आमच्या हातात. हे सिग्नल जरा संपत नाही, त्याला बोलू सिग्नल काढ. बघू शकता मुकेश दादा घर. एंट्री इकडनं वाटतं कुठून रे एंट्री? मायाच्या मागेच आहे. रस्ता विसरलो, फोन करायला लागेल आता. इकडे मागे चला आता. म्हणजे आता तिकडनं पाठीमागून बोलवले तर आम्ही पाठीमागून जाऊ त्या टायमात. पहिले मरीनला फिरून येतो. हां थोडा बोललं चहा पिता, बोललं मी नाही येता खाली. ठीक आहे चालेल. काय करता म्हणजे इकडे पोचलेलं आहे. अजून तिकडे थोडा पोर आहे. चल ना काय बोलतं. गाड्या लावायचा प्रॉब्लेम झाला. गाडी कुठे लावायची नाही तर बघता तर गाडी नेली डायरेक्ट घुसलून फिरता रात्र. सो बघायचं आता गाडी कुठे लावायची आहे. म्हणजे तिकडे अजून पुढे हा बोलला मुकेश झाला. आम्हाला तिकडनं फिरून यायचं आहे इकडे. बघूया. हा फायनली पोचलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता. या आमच्या इथला तलाव जवळचा, घराजवळच्या समोरच आमचा घरी इकडे या साईडला. आणि तिथं गाडी आमची तिथे खाली पार्किंग केली तिकडे, म्हणून इकडे समोरच आहे. हा घरला आता गाडी नाही, विसरलो. तुम्ही इकडे बघू शकता पोराबाला पण आहे तिथली. कोणची आहेत काय माहीत. हे बघ ही डगरावर मोठी डगरा टाकल्यात. खाली नाही का उतरू शकत, नाही मरतील. योग्य दाखवतो बघ. सगळ्याच इकडे बघू शकता. तो किती काला आणि ती किती गोरी आहे, दिसत पण नाही. तो खूप वाईट परिस्थिती आहे आमच्यावर. काहीच समजत नाही काहीच. म्हणजे काला आणि गोरा. इकडे पण तेच आहेत. लाईनीन सगळी बसल्या इकडे. जेवायला बसल्या सगळी. हो बघ कॅमेरामॅन झाले इकडे. इकडे बघू शकता छान असा सनसेट झालेला आहे. म्हणजे असा मावळत चाललेला आहे आता. तुम्ही बघू शकता. इथं वाटतं विहीर आहे वाटलं. आपल्या तल्यांची विहीर नाही का ती मधली, ती विहीर आहे वाटतं मधली. तुम्ही बघू शकता पूर्ण असा भरगच्च भरलेला आहे पूर्ण. म्हणजे इकडे पण आणि तिकडे पण डायरेक्ट लास्ट पर्यंत. पण इकडे तुम्ही खाली बघू शकता जाम मोठाने यांनी. बरं वाटतं का? मस्त वाटतं. त्यांचा फोटो काढला तुला बरा वाटला त्याचा?
म्हणजे त्यावेळी आमचे काढतात, आम्ही त्यांचे फोटो काढतोय. हो भाऊबंद ना तुमचं तेच. मेनू टोस आलेला आहे. भूक लागलेली बघी इकडे बघू शकता. अजून एक त्यांनी बनवा दिले जो सध्या रेडी होता तो घेतला. जाम भूक लागली. गाइस तुम्ही इकडे बघू शकता आता एकदम अंधार झालेला आहे. आलेला आहे इकडे आता म्हणजे इथून विसर्जन करतात आपला लालबागचा राजा चिंतामणी सर्व इकडनं असं विसर्जन करतात. इकडे आलेलं डायरेक्ट इकडे तुम्ही बघू शकता वाळू आहे पूर्ण सगळं असं मस्तपैकी आरामात बसलेलं आहे. हे बघा आम्ही होतो तिकडं परत तिकडे चालत जायला लागेल. छान नजारा असं वाटत आहे खूपच. तुम्हाला कसं वाटत आहे? वाटतं लाटाचा फुलफुल आवाज येतो. हवा पण एकदम थंडी थंडी आता जरा पोटाला बरा वाटला. जरा टोस्ट खाले ना 2 टोस्ट खाले म्हणून पोटाला तर जामच बरा वाटलेला आहे. तर आता थोडा वेळ इथं थांबू आणि परत चांदीचा काहीतरी भेटलेला आहे. मासा आहे का चांदीचा? सोन्याचा कसं काही नाही याला आपलं तर भेटेल ना. मग वाट बघतो आम्ही. आता पोचलेलं आहे चायनीज. भूक लागली 10 वाजलेले आहेत आता. घेतलेला आहे टाईमपास आता खाऊ चायनीज. थोडा फ्रेश झालं भूक पण लागली. आपण डायरेक्ट फास्टमध्ये राईस. तर राईस खातो चपाती. सो गाईस आता चाललेलं आहे दिलखुशाचा बड्डे आहे. केक कापायला चाललो आहे. फ्रेश वगैरे झालो जरा आणि फोनमध्ये मेन म्हणजे फोनमध्ये चार्जिंग नव्हती त्यामुळे ब्लॉग पण करायला नाही भेटला. मेन असा लफडा झाला की फोनमध्ये चार्जिंग नाही प्लस आपल्याला याच्या फोनमध्ये पण काहीच नव्हती. 1% याच्यात चार्जिंग होती. माझ्या काहीतरी 10% होती. खावा पण सुद्धा बोल त्यामुळे काहीच केलं नाही. आणि आम्ही लोकेशनवर पण नाही आलो विचारत आलो. एक आपल्याला म्हणजे दादा भेटला त्याने आम्हाला दादरपर्यंत सोडला. आपल्या काय लोकेशन आपण दर रोज जातो. लोकेशन भेटला त्यांनी सांगितलं आम्ही सरळ डायरेक्ट आलो. आता आलो की मस्त की आता खायला बिनच खाला. आता चालू आता बड्डे आपल्या भाऊचा बड्डे आहे त्याच्यामुळे काही माझ्या लक्षात नव्हता. आता आल्यावर फोन चेक केला तेव्हा फोन पण आला. Happy birthday dear Duda. Happy birthday to you. तू का पाहिजे? मी केक का खाता?